काल गाडी बंद पडल्यामुळे जेवायला मिळालं नाही, आज पण तीच परिस्थिती आहे. नमस्कार, मी सतीश आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग. नेहमीप्रमाणे सकाळी आलो कामावरती आणि गाडी स्टार्ट केली आणि थोडा वेळ बसलो एसीला. आता आपल्या ड्युटीला सुरुवात झाली. आता आपली नेहमीची गाडी गॅरेजला असल्यामुळे आपण आता ही दुसरी गाडी घेऊन चाललो ऑफिसची. पण गाडी मस्त आहे, पण थोडी जुनी झाल्यामुळे मी जास्त चालवत नाही, कारण ही पण कधी पण धोका देते. पाऊस जास्त असल्यावरती साइड मिरर मध्ये पाठीमागचं काहीच दिसत नाही. मॅडमला सोडून आलोय आपल्या एनडी चेंबर मध्ये. आज आणला होता नाश्त्यासाठी बॉईल अंडे आणि मित्रांनी एक सँडविच आणला होता, मग दोघांनी अर्धा अर्धा घेतला. भेळ पण आहे पुण्याची. नाश्ता झाल्यानंतर सरांचा कॉल आला, कारण त्यांची गाडी द्यायची होती सर्व्हिस सेंटरला, म्हणून त्यांची गाडी घेतली आणि निघालो सर्व्हिस सेंटरसाठी. कार ऑटोमॅटिक आहे, सिटीमध्ये चालवायची तर ऑटोमॅटिकच चालवायची, म्हणजे ट्रॅफिक मध्ये काहीच त्रास होत नाही. सर्व्हिस सेंटर जवळ आलो, अटेंडंटला कॉल केला, तो बोला गाडी घेऊन आतमध्ये, तुम्ही थोडं 10 मिनिटं थांबा. वेटिंग रूम मध्ये बसलो, जरा ताण लागले होते म्हणून पाणी वगैरे प्यायलो आणि बातम्या बघत बसलो. जॉब म्हटलं तर वेळेचा काही ताळमेळ नसतो, आणि त्यात तुम्ही ड्रायव्हरचा जो जॉब करता मग तो वेळ विसरूनच जावा. तुम्हाला खाता पण येत नाही, पिता पण येत नाही, काहीच करता येत. मी आलो तो सर्व्हिस सेंटरला सकाळी 11:15 म्हणजे 11:15 वाजता. रिसेप्शन म्हणून मला सांगण्यात आलं की 10 मिनिटात इंजिनियर येतील आणि पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगतील. इंजिनियर काय आले नाही, पण त्यांचा मला थोड्या वेळाने कॉल आला की गाडी जवळ या. तर 10 मिनिटं सांगून गाडी किती वाजता दिली बघा त्यांनी रिटर्न मला. 1:05 झाले. ठीक आहे, चालतं, आपल्यासारखं ते पण काम करतात. मग मी काय आलो, गाडी घेतली आणि मग निघालो ऑफिससाठी. मग जाता जाता रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबलो आणि केळी घेतली, कारण मित्रांनी केळी मागवली होती आणि मी राईस आणला होता, त्यामुळे मी माझ्यासाठी दही घेतली. जस्ट ऑफिस मध्ये आलो, मस्तपैकी डबे खोलले. मी आणला होता राईस, सोयाबीन राईस आणला होता आणि मित्रांनी होती पालकची भाजी आणि चपाती. जेवण वगैरे झाले. आता वाजले 2:50. मी आलो आपल्या गाडीमध्ये, कारण मी व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओ सगळे गाडीमध्येच हे करतो, कारण शांतता असते, दुसरा आवाज येत नाही. संध्याकाळची ड्युटी कॅन्सल केली म्हणून डायरेक्ट मी घरी चाललो. आता घरी आल्यानंतर मस्त पोहे बनवले होते, पोहे खाल्ले. पोहे खाल्ले आणि गेलो चिकन आणण्यासाठी. आज चिकन खायचा मूड झाला होता, म्हटलं आज रात्री मस्तपैकी चिकन खाऊया. चिकन घरी देऊन मी निघालो मुलाला ट्युशन मधून आणण्यासाठी. म्हटलं दोन्ही काम होतील, ट्युशन मधून आणता पण येईल आणि आपलं वॉक पण होऊन जाईल. घरी आल्यानंतर थोड्यानंतर आपलं जेवण रेडी झालं, मस्तपैकी चिकन आणि भाकरी आणि मस्त इंद्रायणी राईस घेतला. मित्रांनो खूप भारी वाटलं, एकदम मजा आली खायला. तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.